विद्यार्थी मित्रांनो, आज आपण BA द्वितीय वर्ष सेमिस्टर चौथे पेपर 7वा छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचा काळ इसवी सन 1630 ते 1707 या पेपरमधील त्या मराठ्यांची राज्यकारभार व्यवस्था किंवा प्रशासन व्यवस्था जो प्रकरण क्रमांक 4 आहे त्यामधील केंद्रीय राज्यकारभार व्यवस्था किंवा प्रशासन व्यवस्था याबद्दलची माहिती पाहत आहोत. आणि या केंद्रीय राज्यकारभार व्यवस्थे किंवा प्रशासन व्यवस्थेची माहिती पाहत असताना ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यकारभार व्यवस्थेची 2 भागामध्ये विभागणी केली होती, म्हणजेच मुलकी शासन व्यवस्था आणि लष्करी शासन यंत्रणा. त्यामधील मुलकी शासन यंत्रणेची माहिती आपण पाहत आहोत. आत्तापर्यंत जो भाग पाहिला तो म्हणजेच आत्तापर्यंतचा छत्रपती शिवाजी महाराजांनी काय प्रशासकीय विभाग ज्या पद्धतीने पाडले, त्याचबरोबर शेतीमध्ये सुधारणा असतील किंवा चौथाई सरदेशमुखी, त्याचबरोबर जहागीरदारी या सर्व बाबीला मध्ये बदल कसा पद्धतीने केला, त्याचबरोबर न्यायव्यवस्था असेल किंवा योग्य व्यक्तीची नेमणूक याबद्दलची माहिती आपण पूर्णपणे पाहिली. आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील जे काय अष्टप्रधान मंडळ या अष्टप्रधान मंडळाबद्दलची माहिती संपूर्णपणे अभ्यासणार आहोत. तर आता अष्टप्रधान मंडळ हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये उदयास आलं. प्राचीन काळापासून भारतामध्ये जी राज्यकारभार व्यवस्था राजेशाही ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी सभा आहे, समिती आहे, मंत्रिमंडळ आहे. त्याच्यानंतर त्या मंत्रिमंडळाच्या जे काही अधिकारी असतील त्यांच्यावर काही जबाबदाऱ्या सोपवून त्यानुसार राज्यकारभार केला जातो. आज सुद्धा आपली लोकशाही या लोकशाहीमध्ये केंद्रीय कॅबिनेट मंत्री असतील किंवा राज्यमंत्री असतील याच्या माध्यमातून केंद्राचा आणि राज्याचा म्हणजेच अशा प्रकारे देशाचा राज्यकारभार चालवला जातो. त्याच पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा कारभार हा सुद्धा अष्टप्रधान मंडळाच्या ज्या काही अधिकाऱ्याच्या कामावर आधारित हे अष्टप्रधान मंडळ नेमलं गेलं. म्हणजेच जे काय 8 विभागात विभागून करून प्रत्येक विभागावर एकाकी असा प्रधान नियुक्ती केला गेला, म्हणजे एक मंत्री नियुक्ती केला गेला, त्यालाच अष्टप्रधान मंडळ म्हणून ओळखलं जाऊ लागलं. आणि लोकशाहीची जी पायाभरणी घालण्याचं काम तत्कालीन स्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं होतं. आणि या मंत्रिमंडळाला जे भरपूर प्रकारचे अधिकार जसं संसदेने आपल्या आजच्या काळातल्या मंत्र्याला दिलं होतं त्याच पद्धतीचे अधिकार होते. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या मंत्र्याला नेमलं किंवा नेमणूक करायची होती त्याला योग्य व्यक्तीचीच नेमणूक त्या पदावर केली जायची. जर तो व्यक्ती अयोग्य असेल तर त्याला त्या पदावरून काढलं जायचं किंवा त्या पदावर ठेवलं जायचं नाही. अशा प्रकारची तरतूद तत्कालीन स्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. आणि हा अष्टप्रधान मंडळाचा जर विचार करता छत्रपती शिवाजी महाराजांना केवळ सल्ला देणे आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या गोष्टी मानल्या किंवा अष्टप्रधान मंडळातील योग्य असतील त्या बाबी योग्य आहे म्हटल्यानंतर त्याची निर्णयाची अंमलबजावणी करणे एवढंच काम मंत्र्याचं होतं. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं अष्टप्रधान मंडळ हे राज्यकारभाराच्या अगोदर सुद्धा होतं. म्हणजे अष्टप्रधान मंडळातील काही नेमणूक होती, पण राज्याभिषेकानंतर किंवा राज्याभिषेकाच्या वेळी खऱ्या अर्थाने या राज्याभिषेकाच्या वेळी या अष्टप्रधान मंडळाला संस्कृत नाव देण्यात आलं, संस्कृत भाषेतील नावे दिली गेली आणि हेच अष्टप्रधान मंडळ हे साम्राज्याचा भक्कम पाया बनला गेला. आता अष्टप्रधान मंडळाचा जर विचार करता 8 पद निर्माण केलं गेलं आणि 8 पदाला वेगवेगळी नावे दिली गेली. त्याचबरोबर एका वेगवेगळ्या व्यक्तीची नेमणूक करण्यात आली. त्यामध्ये पहिलं पद म्हणजे अष्टप्रधान मंडळातील मुख्य प्रधान किंवा त्यालाच पेशवा म्हणून ओळखलं जातं. अष्टप्रधान मंडळातील हा मुख्य प्रधान असून इतर प्रधानाच्या कारभारावर तो देखरेख ठेवत होता. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनंतरचं हे पद होतं. आणि जे अष्टप्रधान मंडळातील जे 7 अन्य जे सदस्य असतील किंवा पद असतील प्रधान असतील त्यांच्यावर देखरेख ठेवण्याचं काम सुद्धा या पेशव्याकडे होते. म्हणजेच मुख्य प्रधान किंवा त्याला पेशवा म्हटलं जातं. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनुपस्थितीत जर छत्रपती शिवाजी महाराज कोणत्या मोहिमेवर गेले किंवा कोणत्या बाहेर ठिकाणी गेले त्यावेळेस राज्याचा सर्वसाधारण जो कल्याणाची जबाबदारी त्याच्यावर होती. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज यांनी
यांच्याकडून पाठविले जाणारे सर्व कागदपत्र ते तपासणे, त्याच्यावर सही शिक्क्याखाली मुख्य प्रधानाची सही स्वतःची करायची आणि ते सर्व बाबी सांभाळायचं काम तत्कालीन स्थितीमध्ये या मुख्य प्रधान किंवा पेशव्याकडे होतं. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ज्या अष्टप्रधान मंडळातील मोरोपंत पिंगळे मोरोपंत त्र्यंबक या व्यक्तीची नेमणूक पेशवे म्हणून करण्यात आली. मोरोपंत त्र्यंबक यांची पेशवे पद किंवा मुख्य प्रधान म्हणून करण्यात आले. दुसरं पद होतं अमात्य किंवा मुजुमदार. त्याला अमात्य म्हणायचं किंवा मुजुमदार म्हटलं जायचं. याचे काम काय होतं तर लेखापरीक्षणाचं काय, म्हणजे राज्याचं उत्पन्न किती झालं, त्याचा जमा खर्च किती आहे किंवा उत्पन्न किती, खर्च किती झालं, या सर्व बाबीची तपासणी करणे, त्या बाबी नोंदवून ठेवणे, स्वतःची सही आणि सही शिक्क्यानुसार छत्रपती शिवाजी महाराजांना किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर आलेले जे शासक होते त्यांच्याकडे त्या नोंदी सादर करणे. म्हणजेच राज्याचा जो काय महसूल व्यवस्था अर्थमंत्रीपद प्रकारचं काम तत्कालीन स्थितीमध्ये नारो निळकंठ आणि रामचंद्र निळकंठ या दोन बंधूवर सोपवण्यात आलं. म्हणजेच राज्याच्या आर्थिक बाबी लक्षात ठेवायचं काम त्यांच्याकडे होतं. नंबर 3चं पद होतं सचिव किंवा सुरनवीस. आता छत्रपतींचा जो पत्रव्यवहार आहे ते पत्रव्यवहार पाहणे, आवश्यक असल्यास त्यात दुरुस्ती करणे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या सही शिक्क्यासह त्या पत्राची रवानगी म्हणजे ज्या व्यक्तीकडे पाठवायच्या त्या ठिकाणी पाठवणे, किंवा महाल असतील किंवा कारखाने असतील, म्हणजे छोटे छोटे महाल, म्हणजे राज्याची जी परगणा महाल या ठिकाणी जर काही गोष्टी पाठवायच्या असेल तर त्या सचिव किंवा सरनीसच्या माध्यमातून पाठवल्या जायच्या. आणि परगण्याच्या खर्चाचा हिशोब तपासणे ही सुद्धा तत्कालीन स्थितीमध्ये कर्तव्य हे मानलं जायचं. म्हणजेच सचिव हा आणि सुरनीस हे काम तत्कालीन स्थितीमध्ये अण्णाजी दत्तो यांच्याकडे देण्यात आलं. आता नंबर 4चं पद होतं मंत्री किंवा वाकयानवीस म्हणून ओळखलं जात होतं. वाकयानवीस. आता छत्रपती शिवाजी महाराजांचे दैनंदिन व्यवहार असतील आणि दरबारामध्ये ज्या ज्या आजच्या स्थितीमध्ये दररोजच्या घटनेमध्ये ज्या पद्धतीने काय घडलं काय नाही त्या प्रत्येक बाबीची घटना घडामोडीची नोंद ठेवायचं. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांना भेटण्यास आलेल्या व्यक्तींच्या भोजनाची व्यवस्था, त्यांना भेटण्याची व्यवस्था, किंवा जे व्यक्ती राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना किंवा छत्रपतींना भेटण्यासाठी आले त्यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवायचं. दरबारात येणाऱ्या जे व्यक्ती असतील बाहेरचे त्यांचं स्वागत करणे इत्यादीची जबाबदारी ही तत्कालीन स्थितीमध्ये मंत्री किंवा वाकयानवीस यांच्याकडे होती. आणि तो त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी दत्तोजी त्र्यंबक या व्यक्तीवर मंत्री किंवा वाकयानवीस नावाची पदवी किंवा पद दिलं. 5व्या नंबरचं पद होतं सुबंत किंवा डबीर म्हणायचे त्याला. आता हे काम परराष्ट्र सचिवाचं होतं, म्हणजे परराज्यातील राज्यकारभारावर लक्ष ठेवायचं, त्यासंबंधी छत्रपतींना माहिती द्यायचं. त्याचबरोबर परराष्ट्र संबंध म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातले जे काही विदेशी जे काही इंग्रज असतील, पोर्तुगीज असतील, डच असतील किंवा अन्य काही शासक असतील यांच्याशी युद्ध असेल तर याबाबत सल्ला देणे. तर तसेच जे परराज्यातील किंवा दुसऱ्या राज्यातील जे वकील आले असतील, दूत आले असतील यांचे स्वागत करायचं. त्याचबरोबर त्यांच्या जे मत आहे ते छत्रपती शिवाजी महाराजापर्यंत सांगायचं आणि त्यानुसार भेट घडवून आणायचं. अशा प्रकारचं काम तत्कालीन स्थितीमध्ये सुमंत किंवा डबीरकडं होतं. आणि हे सुमंत आणि डबीर पद हे रामचंद्र त्र्यंबक यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली होती. आता 6वं पद होतं ते म्हणजे सेनापती किंवा सरनौबत. आता ह्या सेनापती किंवा सरनौबतचं कार्य काय होतं, सैन्याची भरती करायचं, सैन्याचे संघटन करायचं म्हणजे सैन्याची भरती करायची, त्याचबरोबर सैन्य एकत्र ठेवायचं, सैन्याला शिस्त लावायची, सैन्याला प्रशिक्षण द्यायचं, सैन्याची पगार जे असतील ती द्यायची, आणि सैन्याला लागणारे शस्त्रास्त्र किंवा ती जे साधनसामग्री लागेल युद्धासाठी त्याची कामाशिवाय युद्धात त्या साधनाची खरेदी करायची, तो उपलब्ध करून द्यायचं.
त्याचबरोबर या सैन्याचे नेतृत्व करायचं आणि जे सैनिक शौर्य किंवा पराक्रम गाजवले त्यांची नावे छत्रपतींना कळवायचं आणि नवीन जिंकलेल्या प्रदेशाचे जे काही संरक्षण करायचं त्या ठिकाणी सैन्य व्यवस्था पाठवायची आणि ज्या युद्धामध्ये मिळालेली लूट सामग्री असेल किंवा जे काही युद्ध केल्यानंतर त्या ठिकाणी साधनसामग्री पैसा धन सोने मिळाले त्याचा तपशीलदार हिशोब ठेवायचा आणि छत्रपतींना सादर करायचा. अशा प्रकारचं काम तत्कालीन स्थितीमध्ये हंबीरराव मोहिते यांच्याकडे सोपवण्यात आलं. त्याच्यानंतर 7वं पद म्हणजे पंडितराव किंवा दानाध्यक्ष. आता पंडितराव किंवा दानाध्यक्ष याला महतसीब नावाचं असे म्हटलं जायचं. महतसीब. आता या पंडितराव किंवा दानाध्यक्षालाच तत्कालीन स्थितीमध्ये धर्मासंबंधी ज्या काही बाबी असतील यासाठी निवडण्यात आलं. म्हणजेच राजाला धार्मिक बाबतीत सल्ला द्यायचा. त्याचबरोबर हिंदू धर्माच्या धार्मिक विधी असतील त्यांच्या तारखा निश्चित करायचे. त्यानुसार त्याचबरोबर समाजातील जे काही धर्म अधर्म या कोणता याचा अर्थ किंवा कोणत्या बाबी महत्त्वपूर्ण आहे हे छत्रपतींना सांगायचं किंवा एखाद्या खटल्यामध्ये न्यायदान करताना धर्माचं जे कारण समोर केलं जायचं त्यावेळेस छत्रपतींना उपदेश द्यायचे किंवा एक सल्ला द्यायचा. आणि त्याचबरोबर जे काही विद्वान असतील ब्राह्मण असतील धार्मिक स्थळे असतील या ठिकाणी शासकीय अनुदान द्यायचं आणि समाजामध्ये जी काही धर्मासंबंधीची नीतिमत्ता किंवा धार्मिक बाबीला महत्त्व देण्याचं काम तत्कालीन स्थितीमध्ये छत्रपतींनी एक पद निर्माण करून दिलं. आणि त्यावेळेस तत्कालीन स्थितीमध्ये पंडितराव किंवा जो दानाध्यक्ष म्हणून ओळखलं जात होतं हे पद रघुनाथ पंताकडे दिले गेलं. त्याच्यानंतर शेवटचं पद म्हणजे न्यायाधीश. हा राज्याचा प्रमुख न्यायाधीश असून दिवाणी व फौजदारी खटले ज्याच्यामध्ये न्यायदान करण्याचं कार्य तो केलं जायचं आणि निपक्षपातीपणाने न्यायदान करण्याची अपेक्षा ही न्यायाधीशाकडून केली जायची. आणि त्या काळामध्ये निराजी रावजी हा छत्रपती शिवाजी महाराजांनी नेमलेला प्रमुख न्यायाधीश होता आणि तत्कालीन स्थितीमध्ये त्यांनी न्यायदान करण्याचं काम केलं. हे झालं अष्टप्रधान मंडळ. आता या अष्टप्रधान मंडळाचे वैशिष्ट्य काय होतं की नंबर 1चं वैशिष्ट्य म्हणजे या अष्टप्रधान मंडळातील प्रधान मंडळाचा सल्ला छत्रपतीवर बंधनकारक नव्हता. जे अष्टप्रधान नेमलं होतं ते अष्टप्रधान मंडळ छत्रपती शिवाजी महाराजांना सल्ला देत होतं, पण तो सल्ला मानावाच किंवा न मानावा हा याबद्दलचा जो अधिकार हा छत्रपतींना होता. म्हणजेच राज्याचे धोरण ठरविण्याचा सर्वस्व अधिकार छत्रपतींना होता. त्यामुळे जी प्रधानाची नियुक्ती केली होती, जी प्रधान नियुक्ती केलं होतं ते सल्ल्यासाठी आणि छत्रपतींची मर्जी असेपर्यंत ते पदावर राहत होते. त्याचबरोबर नंबर 2चं वैशिष्ट्य म्हणजे प्रधानपद हे वंशपरंपरागत नव्हतं. हे जे अष्टप्रधान मंडळातील सदस्य नेमलं होतं त्यांच्या कलागुणांच्या किंवा त्यांच्या ज्या कर्तबगारीच्या बळावर किंवा त्यांच्या हुशारीच्या बळावर त्यांना पद दिलं गेलं होतं. त्यामुळे हे पद वंशपरंपरागत राहिलं नाही आणि त्यामुळे हे पद वंशपरंपरागत नसल्यामुळे योग्य व्यक्तीची नेमणूक केली जायची. त्याचबरोबर नंबर 3चं वैशिष्ट्य म्हणजे प्रधानांना रोख पगार दिला जायचा. आता या अष्टप्रधान मंडळातील जे अधिकारी होते त्यांना जहागिरी दिली जायची नाही, तर रोख पगार दिला जायचा. म्हणजे नगदी वेतन हे आजच्या स्थितीमध्ये दिलं जातं त्याच पद्धतीने. त्याच्यानंतर 4थं वैशिष्ट्य म्हणजे प्रधानाला युद्धावर जाणे अनिवार्य केलं. फक्त तत्कालीन स्थितीमध्ये जे काही न्यायाधीश आणि पंडितराव या 2 व्यक्तींना सोडून अन्य जे 6 अष्टप्रधान मंडळाचे अधिकारी होते त्यांना युद्ध करण्याच्या वेळेस जर गरज भासली तर त्यांना युद्धावर सुद्धा जावं लागत होतं. आणि त्याचं उदाहरण म्हणजे मोरोपंत पेशवे आणि अण्णाजी दत्तो जे तत्कालीन स्थितीमध्ये पेशवे होते आणि जे काही सचिव जे अण्णाजी दत्तो हे सुद्धा युद्धावर गेले होते. त्याच्यानंतर पुढची जे वैशिष्ट्य म्हणजे प्रधान मंडळाची संयुक्त जबाबदारी. आता जे सरकारी कागदपत्रे असतील सनदा असतील तहनामे असतील तह झाला असेल त्यावेळेस छत्रपती समवेत किंवा छत्रपतीच्या सोबत पेशवा
सचिव, मंत्री, सुमंत यांच्या सह्या होत्या. म्हणजे एखादं कार्य करत असताना महत्त्वपूर्ण कार्य असेल त्यावेळेस कोणत्या चुका होऊ नये म्हणून सर्व राष्ट्रप्रधान मंडळाचे सदस्य तो अहवाल किंवा असेल तो वाचून बघायचे. त्याच्यात ज्या चुका असतील किंवा ज्या काही राहून गेला असेल त्या गोष्टी छत्रपतींना निदर्शनास आणून द्यायचं. अशा प्रकारे म्हणजेच कार्य हे अष्टप्रधान मंडळ करतात. त्याचबरोबर तत्कालीन स्थितीमध्ये शेवटचं जे काय वैशिष्ट्य म्हणजेच प्रधानाची सरसुभेदार किंवा सुभेदार म्हणून नियुक्ती केली गेली. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्यकारभाराच्या सोयीसाठी जे काय स्वराज्याचे 4 प्रादेशिक विभाग पाडले, त्याचे उपविभाग पाडले आणि त्यामुळे जे काही 4 विभागावर तसेच उपविभागावर प्रधानाची सरसुभेदार व सुभेदार म्हणून नेमणूक केली. त्यामुळे राज्याचा राज्यकारभार सुरळीतपणे चालू लागला आणि अष्टप्रधान मंडळाची निर्मिती छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा कारभार सुरळीत चालवण्यासाठी केला गेला. नंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर इसवी सन 1680 नंतर जे काही अष्टप्रधान मंडळातील प्रधानाची संख्या 10 पट वाढवण्यास प्रारंभ झाली. म्हणजे अष्टप्रधान मंडळ हे राज्यकारभारात भरपूर प्रमाणात वाढ होऊ लागली. आता या अष्टप्रधान मंडळानंतर ज्या अष्टप्रधान मंडळाच्या अंतर्गत म्हणजेच केंद्रीय प्रशासनामध्ये सचिवपद महत्त्वाचे होते. त्या सचिवालयामध्ये दिवाण, हिशोबनीस, फडणवीस, दप्तरदार, कारखानीस, चिटणीस, खजिनदार, पोतनीस अशा प्रकारच्या लोकांचा समावेश होता. आणि या लोकांनी आपल्या हाताखाली म्हणजेच त्यांच्या हाताखाली राज्यकारभार सुरळीत चालावा म्हणून अष्टप्रधान मंडळाच्या देखरेखीखाली 18 कारखाने आणि 12 महाल तयार झाले. म्हणजे हे 18 कारखाने कशासाठी नेमण्यात आले तर प्रत्येक विभाग किंवा प्रत्येक बाबीवर लक्ष ठेवता यावं यासाठी म्हणून नेमणूक करण्यात आली. आता ते 18 कारखाने कशा प्रकारचे होते. पहिला होता खजिना. खजिना सांभाळण्यासाठी जो काही कारखाना होता तो खजिना कारखाना आणि या खजिना कारखान्यामध्ये रोख रक्कम ठेवली जायची म्हणजे पैसे ठेवले जायचे. आता हे कारखाने पाहत आहोत 18 कारखाने. दुसरा कारखाने म्हणजे जवाहीरखाना. जवाहीरखाना म्हणजे जे काही हिरे असतील जे दागदागिने असतील ते ठेवणे. त्याचं स्वरूप काय ठेवायचं ज्या कारखान्यामध्ये. अंबरखाना नावाचा कारखाना होता. त्याच्यामध्ये धान्याचं कोठार ठेवायचं. धान्य जे काही जीवनोपयोगी जनतेसाठी लागणारे धान्य ठेवलं जायचं. आता शरबतखाना या ठिकाणी ज्या आरोग्याच्या सुविधा म्हणजे दवाखाना हा शरबतखाना म्हणून ओळखला जायचा. आता तोफखान्यामध्ये जे तोफा असतील किंवा दारुगोळा असल्याचा ठेवली जायची. दप्तरखाना या दप्तरखान्यामध्ये जे कागदपत्र राज्यासाठी किंवा राज्यातल्या महत्त्वपूर्ण बाबी हा कागदपत्र ठेवण्यासाठी एक कारखाना किंवा विभाग केला गेला. कागदपत्र ठेवण्यासाठी दप्तरखाना. जामदारखाना. आता जामदारखाना म्हणजे किल्ल्यातील जड जवाहीर ठेवण्याचे ठिकाण. किल्ल्यावरील जो किल्ला होता त्या किल्ल्या ठिकाणी स्वतंत्र असा विभाग केला गेला. त्याच्यानंतर जिराईतखाना. आता जिराईतखाना म्हणजे धान्य ठेवण्याचे ठिकाण. म्हणजे धान्य हे एखाद्या किल्ल्याच्या ठिकाणी धान्य व्यवस्थित ठेवावं यासाठी म्हणून कारखाना. आता मुदपाकखाना म्हणजेच स्वयंपाकगृह ज्या ठिकाणी स्वयंपाक केला जातो तो. उष्टरकखाना. आता उष्टरकखाना म्हणजे उंट ज्या ठिकाणी ठेवले जातात किंवा उंटाला बांधण्याची किंवा उंटाची व्यवस्था ज्या ठिकाणी होते तो उंटरकखाना. नगारखाना होता. आता नगारखानामध्ये जे नगारा वाजवण्याचे युद्धाच्या वेळी नगारा वाजवलं जायचं ते नगारा ठेवण्यासाठीचे ठिकाण. तालीमखाना. आता तालीमखाना हा सैन्यामध्ये प्रशिक्षण देण्यासाठी सैन्याला व्यायाम करण्यासाठी एक ठिकाण म्हणजे व्यायामखाना म्हणजे त्याला तालीमखाना म्हणायचे. तिलखाना. तिलखाना हा एक कारखाना होता. त्यामध्ये हत्ती ठेवले जायचे किंवा हत्तीच्या व्यवस्था केली जायची. त्याच्यानंतर फरासखाना. फरासखाना हा म्हणजेच युद्धाच्या वेळी जे तंबू लागतात जे काही ज्या ठिकाणी निवारा व्यवस्था करण्यासाठी तंबूचे साहित्य ठेवले जाते. एका ठिकाणी युद्धावर गेल्यानंतर जे साहित्य लागतं ते सर्व साहित्य हे फरासखाना या ठिकाणी ठेवले जायचं. अबदारखाना म्हणजे अबदारखाना. या अबदारखाना या ठिकाणी पेय ठेवण्याचे कारण म्हणजे जे काही महत्त्वपूर्ण साधने
त्याच्यामध्ये पाणी असेल किंवा अन्य पेय असतील थंड, अशा प्रकारे ठेवण्याचं काम. शिकारखाना. आता ह्या शिकारखान्यामध्ये कोणता महत्त्वपूर्ण बाबी, या ठिकाणी खेळ किंवा मनोरंजनाची साधने, त्याच्यानंतर म्हणजे खेळ आणि मनोरंजनासाठी लागणारे मल्लखांब असेल किंवा अन्य जे काही साधनं असतील, तलवारबाजी असेल, या सर्व ठेवण्यासाठी म्हणून शिकारखाना. आता दारूखाना. आता दारूखाना हा म्हणजेच युद्धासाठी लागणारा, ज्या तोफीसाठी गोळे असतील ते सर्व गोळे, बारूद ठेवण्यासाठी दारूखाना या ठिकाणी ठेवलं जायचं. आणि शहदखाना, ज्या ठिकाणी मत्स्यालय म्हणून ओळखलं जातं, म्हणजे ज्या खाद्यसामग्रीचा वापर केला जायचा. त्याच्यानंतर 12 महाल होते. आता 12 महाल कोणते? आता हे 12 महाल हे पोते महाल. पोते महाल म्हणजे ज्या ठिकाणी खजिना ठेवलं जायचं, हे होतं. 18 कारखाने राज्यामध्ये ठेवलं जायचं. महालामध्ये 12 महाल होते. सौदागर महाल. आता या ठिकाणी वेगवेगळ्या पालखी महालमध्ये पालखी ठेवल्या जायच्या. कोठी महालमध्ये गोदामाची, म्हणजे गोदाम ज्या ठिकाणी धान्य ठेवलं जायचं. इमारत महाल, वेगवेगळ्या इमारतीचं जे काय बांधकाम असेल किंवा अन्य बाबी. त्याच्यानंतर बहिली महाल, म्हणजे ज्या ठिकाणी रथ ठेवलं जायचं. पागा महाल म्हणजे घोड्याचा तबेला असायचं. शेरी महाल, विनोदगृह किंवा नाटके किंवा मनोरंजनाची साधने, ज्या ठिकाणी मनोरंजन केलं जायचं त्या ठिकाणचं महाल. दारुनी महाल म्हणजे अंतपूर महाल, ज्या ठिकाणी राजा किंवा अन्य जे काही व्यक्ती असतील त्यांच्या राहण्याचं ठिकाण. भट्टी महाल, या ठिकाणी ज्या काही गायी किंवा जनावरे असतील हे बांधण्यासाठी गोशाळा होती. टंकसाल महाल. टकसाल महाल म्हणजेच जे काही साम्राज्यामध्ये लागणाऱ्या नाणी असतील हे नाणी पाडण्याचे ठिकाण. आणि सबिना महाल म्हणजे तत्कालीन स्थितीमध्ये पहारेकरी राहण्याचे ठिकाण, सबिना महाल म्हणून ओळखलं जातं. हे होतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यकारभारातील ज्या काही महत्त्वपूर्ण बाबी, म्हणजेच ज्या काही मुलकी प्रशासन व्यवस्थेचा भाग आतापर्यंत आपण पूर्ण समजून घेतला. तर उद्याच्या पिरियडमध्ये आपण लष्करी जे काही विभाग याबद्दलची माहिती पाहू.